जय हरी मंडळी, कसे काय सगळे. स्वागत आहे तुमचं आपल्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चांगलाच उन्हाळा चालू आहे, तब्येतीची काळजी घ्या आणि भरपूर असं पाणी प्या. तुम्हाला तर माहितीच आहे, मी आता सध्या गावाले आहे आणि आमच्या घरी चालू आहे घाटे. तर तुम्ही म्हणसान काय रोज रोज घाटायचेच व्हिडिओ टाकते. तर त्या दिवशी पहिला घाटा होता तो बिबड्याचा होता, त्याचा व्हिडिओ मी डिटेलमध्ये टाकलता. आणि मध्ये 2 दिवस अजून बिबडे झाले, त्याचं काही टाकला नाही मी, कारण रोज रोज काय तेच व्हिडिओ टाकायचे, पाहणारा बी कंटाळतो. मग त्याच्यासाठी आता डायरेक्ट हा शेवटच्या दिवसाचा व्हिडिओ आहे. तर हे आता जो तुम्ही व्हिडिओ पाहताय तर हा आहे तिसऱ्या दिवसाचा व्हिडिओ. तर मी छोटे छोटे क्लिप्स घेतले आणि ते असे ऍड केले या व्हिडिओमध्ये. तर त्याच्यानंतर 2-3 दिवस आमचे बिबडेच होते. त्याच्यानंतर आज चौथा घाट आहे, हा पानायचा घाट आहे. तर मग म्हटलं चल काहीतरी वेगळा आहे, तर म्हणून शेअर करू. तर आता सकाळी आमचं 3-4 दिवस झाले रोजचं हेच रुटीन झालं का सकाळी 2 वाजता उठायचं, चुला पेटवायचा आणि पाण्याला उकळी आली की घाटावर यायचं. तर तेच चालू होतं आमचं. आणि आज बी आमचं तेच चालू होतं का आज पानायचा घाटा होता. तर तो थोडासा लवकर वरणा होता आणि लवकर थापणे बी होती, कारण की पानं थापिसन घरातलं स्वयंपाकनं ते सगळं आवरीसन मला जायचं होतं भुसावळले लग्नाले, कारण माझ्या चुलत भाऊचं लग्न होतं. तर त्याच्यामुळे थोडीशी घाई केली सकाळी. आणि आता हा चाललाय आमचा दुसऱ्या दिवसाचा बिबड्याचा घाटा. तर घाटा आता वरणा झालाय आमचा. आणि मी बाकीचं काही शेअर नाही केलाय या व्हिडिओमध्ये, कारण की सगळं तर सारखंच होतं. पहिल्या दिवसाचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, एकदा व्हिजिट करा आणि चेक करा. आवडला असेल तर एक लाईक करून द्या. आता पूर्णपणे आमचा दुसऱ्या दिवसाचा हा घाटा बी एकदम रेडी झालाय. आता तो बी नेक्स्ट मॉर्निंग. आता हे चालू आहे आमची पानायच्या घाटाची तयारी. आणि रोज सारखे सकाळी 2-2:30 वाजता उठले, चुला पेटवायला पाणी टाकलं त्याच्यात. आणि सकाळी आमच्याकडे 4:45 वाजता नळाला पाणी बी आलतं. तर पाणी भरलं प्यायचं बीचं. आणि आता वरची आणि खालची टाकी भरते. तर आमच्या गावाला 1 दिवस आडे पाणी येतं नळाले, पण आलं का मग 1 तास राहतं. सगळं पाणी भरलं आणि पापड बिबडेन ते सगळं असलं ना. विशेष म्हणजे आम्ही गावाला गेले की जास्त पाणी लागतं, नास होतं आमचं, कारण मेंबर वाढले का पाणी लागतंच. आणि या पापड बिबड्याला बी लय पाणी लागतं. तर मग आता पानायचा घाटा आहे तर थोडंसं वेगळा आहे. तर हे आईनं ज्वारी भिजत घालेली होती आणि त्याच्यानंतर पाण्यातून काढली, पानतुटी झाली, कोरडी झाली, तिला दळून आणली आहे थोडंसं असं जाडसर. आणि सकाळी आपण जेव्हा घाटा करतो तेव्हा त्याला असे कोमट पाण्यात भिजोई घेतलाय एका गेमेलीत, म्हणजे ते मस्त मिक्स होतं. आणि असं पाहताय असं बॅटर तयार केलंय. त्याच्यामध्ये टाकलंय या 2 टाटा सोडाच्या पुड्या बेकिंग सोडा टाकलाय. तर या 100 ग्रॅमच्या 2 पुड्या टाकल्या आहे. तर 10 शिराचं घाट आहे त्याच्यासाठी. आणि हे घेतलंय शोपा, तीळ आणि धन्याचं कूट, आणि ते घेतलंय मीठ. तर आता हे पाणी आता आपण उकडायला ठेवलं तर याला उकडी यायला वेळ लागतो, कारण पाणी बी थंड राहतं आणि भांडं बी मोठं आहे. मग खालून चुल्यावर थोडासा वेळच लागतो. मग पाणी गिनी भरणं झालं आमचं. आणि आता आली आहे उकळी. हा आहे गव्हाचा चीक. तर चीक बी टाकतात त्याच्यामध्ये. तर आता उकळी आली आहे. आणि आपल्याला जर आता ते घाटात ज्वारीन ते टाकायचं असलं तेव्हा तर तुम्ही दरवेळेला पाहिलं असेल, आम्ही काही काळ्या काढून घेतो, कारण ते जर चालू असला खालून उभ्या जर चालू असला तर मग त्याच्यामध्ये गाठी होता. तर मग जेव्हा आपल्याला वरण असतो तेव्हा ते काडी घ्यायचं घालून आणि मग त्याच्यात टाकलं का मग घाटावर याचा. तर आता जे गेमलीत आईनं कालवलं तर ते सगळं मी याच्यात टाकते. तर ते थोडं वेगळ्या भांड्यात काढलं होतं, कारण की एवढी गेमली एकदाच काही उचलली नाही जात. मग ते वल्लं असतं तर जरा असं जळत असतं. मग त्याच्यानं 2-3 भांड्यांमध्ये काढलं असं. आणि मग त्या उकडत्या पाण्यामध्ये ते तीळ, शोप आणि ते सगळं टाकलं, मीठ टाकलं. आणि त्याच्यात मग आता हे रवण टाकलं. तर चीक आपल्याला नंतर टाकायचं आहे ना. आईच्या अंगावर आज दुसऱ्यांदा ते घाट्यातलं पाणी उडालं. त्या दिवशी म्हणजे आता तुम्ही सुरुवातीला जो व्हिडिओ पाहिला असेल तो लक्ष नसेल तर नीट पहा. म्हणजे मी घाटावरच होती ना, आई असंच काहीतरी खालून काढ्या लावत होत्या वाटतं.
त्याच्यातून आईच्या डोळ्यातच डायरेक्ट घाट्याचं पाणी उडालतं. मग त्याच्यात डायरेक्ट घाट्यामध्ये कसं याच्यात तरी हे नसतं मिरची, तर घाट्यात बिबड्याच्या घाट्यात डायरेक्ट मिरची बसते आणि ते गरम असतं. आणि नेमका तेव्हा आईने चष्मा लायला नाही होतात, ते डायरेक्ट उडालं तर आईच्या डोळ्यात उडाला. लय वेळ त्रास झालता. मग थंड पाणी लावलं, मग थोड्या वेळानं बरं वाटलं. मग आता हा पाण्याचा घाटा बी थोडंसं पप्पा ते हलवायला लागले रईनं, आणि ते एकदम उडालं तर आईच्या डोक्यातच उडालं एकदम. तर चटका लागल तर एकदम डोक्यात. मग हा पाण्याचा घाट आहे ना, सोरा टाकला त्याच्यानं थोडासा असा पिवळसर होतो. तर आता पप्पानं त्याच्यानं रईनं वरी दिलाय थोडंसं, आणि त्याच्यानंतर आता आम्ही हा चाटून वरतोय. तर हे पहिले ते ज्वारीचंच टाकलंय पीठ फक्त आपण जे कालवलं ते, आणि त्याच्यानंतर बारीक चीक टाकायचा राहिलाय. तर आता 1-2 वेळा जर घाट्याला आता पाहताय तुम्ही असे फोड आले वरती, असे 1-2 वेळा जर घाट्याला फोड आले की मग त्याच्यानंतर थोड्या वेळानं तो चीक टाकायचा राहतो. ते तुम्हाला दाखवईनच आता मी पुढे. तर हे ब्लॉग दाखवायचं कारण असं का आमच्या गावाकडे असं करता बुवा, तुमच्याकडे कसं करता बिबडे वगैरे. शहरात तर काही एवढी सोय नसते असं करायची. असाच व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. याच्या मागे लय मेहनत राहते. म्हणजे आता तुम्हाला फक्त दिसतंय एवढं की हीच मेहनत नाही आहे, याच्या अगोदर बी लय मेहनत राहते. तुम्हाला पहिल्या व्हिडिओत लय दाखवलं मी. मग काळ्या जमा करणं, चुले जमा करणं, भांड्याला बूड घेणं, हे सगळं पहिल्यापासून प्रोसेस राहते. त्याच्या बी पहिले प्रोसेस राहते का ते जे धान्य राहतं म्हणजे गहू म्हणा, ज्वारी म्हणा, तांदूळ म्हणा, जे टाकायचं असतं ते सगळं 3 दिवस अगोदरपासून त्याला साफ करायचं, भिजत घालायचं पाण्यात. मग त्याच्यानंतर त्याच्यावरचं पाणी नितरत राहायचं, पाणी बदलत राहायचं. त्याच्यानंतर तेल चक्कीतून दळून आणायचं. तर हे लय मोठी प्रोसेस राहते, लय मेहनत राहते याच्या मागे. आणि पण खायला तर सगळंच लागतं त्याच्यामुळे. आणि मग वर्षातून एकदाच करणं पडतं हे. तर मग उन्हाळ्यात तेवढं थोडेसे कष्ट घेतले तर मग आपल्याला वर्षभर टेन्शन नसतं. या गोष्टी अशा आहे की फक्त उन्हाळ्यातच होऊ शकता, असं दुसऱ्या कोणत्या सीझनमध्ये होऊ नाही शकता. तर हे सगळं पापड बिबडे नाही हे तर करणंच पडतं. आणि मला तर वाटतं का सगळेच गावाकडे सगळेच करता बहुतेक. मेहनत भरपूर असते, खायला चांगलंच लागतं. आणि विकत घेणारे सहज म्हणजे आता बिबडं जर विकायचं झालं तर कोरडं बिबडं तर 15 रुपये बिबडं विकता. पण घेणारा सहज म्हणतो एवढं महाग असं, पण मग ते तसं नसतं. त्याच्या मागे हे सगळी मेहनत असते. आता तुम्हाला सांगाल तर मी नका आपल्याला चिक नंतर टाकायचं आहे. तर आईनं त्या चिकात पाणी टाकलं आणि एकदम पाण्यासारखा पातळ करी घेतला त्या चिकले. आणि या जे ताई आहे त्या आमच्या म्हणजे हेल्पर, म्हणजे आम्ही रोजानंच ठेवलाय त्याईले का आमच्यानं म्हणजे खाटा ते एवढं ने-आण करणं हे ते आमच्यानं झालं नसतं एवढं. म्हणून मग त्या ताईला आम्ही रोजानंच सांगलाय. असं दरवर्षी ताई एक बाई सांगता रोजानं, तर त्या ताईला सांगलाय तसं. तर हा पाण्याचा घाटा थोडासा किचकट असतो, म्हणजे का जमला तर चांगलाच जमतो, नाही जमला तर इतका बिघडतो का मग सगळे तुकडे होता मग बिबड्याचे तर पानायचे. तर मग त्याच्याकरता त्या ताई हातानं स्वरताई रईनं काही वरत नाही आता. आणि त्या चिक टाकला का त्याच्या लगेच गाठी होता, म्हणून मग तो खालचा उभ्या बिकाडी घेतलाय. आणि त्या ताई त्याच्यानं चाटून पटापट वरताय आई टाकताय. आणि आता तो भांडं एकदम भरी गेलं तर हलवायला बी पावत नाही होतं ते. मग त्याच्यानं मग थोडंसं मी तिकडे उपसा बी काढला उपसा काढला. त्याच्यानंतर मग असं चांगलं जागा होते ना भांड्यात, मग हलवायला फावतं. आणि मग नंतर आम्ही तो उपसा त्याच्यात टाकी दिलता परत, कारण भांडं लय खाली होतं. मग नंतर तो उपसा त्याच्यामध्ये आम्ही ना टाकी दिला आणि सगळा घाटा मिक्स करी घेतला. आणि मग आणि आता त्याच्यामध्ये सोरा टाकलाय ना, तर हळूहळू त्याचा रंग बी बदलतोय. आणि जसा जसा शिजीन तो अजून त्याचा कलर असा पिवळावत जाईल. आणि मग आता मस्त घाटा भरलाय, त्याच्यात एक बी गाठ नाही झाली. तर मग आता खालून आता उभ्या चालू करतोय आम्ही. 2-3-4 वेळा असे फोड आले झाकण ठिसन, मस्त घाटा तयार होतो. ना आता सकाळचे 6 वाजले, 6-6:15 आणि घाटा एकदम रेडी झालाय. चुला बी इजवलाय आम्ही ना सगळा. आणि सकाळच्या 6 वाजता आम्ही गरम गरम घाटा खायला घेतलाय मस्त मस्त. तर मी ना हा पानायचा घाटा जो आहे तो पहिल्यांदा ट्राय करते, कारण मी याच्या अगोदर हा पानायचा घाटा कवाच खाल्ला नाही. तर तो पानायचा घाटा घेतला का त्याच्यावर तेल घिसन खाता, बिबड्याचा घाटा घेतला का त्याच्यावर दूध साखर ज्याला जसं आवडेल तसं घिसन खाता. आम्ही सकाळी 6-6:15 वाजता दोघी सासू सुनायनं घाटा खाई घेतला मस्त. 6:30 वाजता गेलो पानं थापायले. तर हे असं पानं 3-4 दिवस झाले कंटिन्यू मी टाकते, तर कंबरचे पूर्णच 12 वाजले डायरेक्ट.
आणि मग लवकर तापीसन मला जाणं होतं लग्नाले आणि मस्त आमच्या पानं थापता थापता मस्त गप्पा बी चालू राहता आमच्या, काही आठवत नाही एवढं सकाळी सकाळी आणि ऊन बी नसतं. मग हे सगळे पानं थापले, घरातलं आवरलं आणि मी गेली लग्नाले. तर हे माझ्या काकाच्या मुलाचं लग्न आहे, भुसावळले होतं लग्न. तर पण मी पोरील काही नेलं तर नाही लग्नाला, कारण ऊन इतकं डेंजर आहे गावाले आणि भुसावळले तर त्याच्यात जास्त ऊन लागतं. पोरील काही नेलं तर मी एकटीच गेलती, म्हणजे एकटी म्हणजे मी सावद्यापर्यंत एकटी गेली. मग त्याच्यानंतर माझ्या बहिणीसोबत गेलती मी. तर या सगळ्या माझ्या ब्युटिफुल बहिणी आहे आणि आम्ही सगळ्या बहिणी अशा खूप दिवसांना भेटलतो आणि ही आमची एकटी लाडाची बहिणी आहे. तर आम्ही सगळे थोडा वेळ म्हणजे जेवण वगैरे केलं, लग्न वगैरे लागलं तोपर्यंत थांबलो. त्याच्या मला घरी यायला 3 वाजले. मग तवशी आईनं ते पानं बिनं काढी टाकल, त्याने वाळत बी घालता येईल होते, त्या ताई होत्या मदतीले आणि त्या दिवशी लय ऊन होतं म्हणून लवकर काढले. तर चला मग तुम्हाला हे गावाचे व्लॉग कसे वाटताय मला कमेंट करून सांगा आणि आवडत असले तर एक लाईक नक्की करत जा आणि नवीन असले चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच गावाच्या. तोपर्यंत सगळे काळजी घ्या. बाय बाय.